झी 24 तास एक पाऊल पुढे। शेतात राबून ऊस पिकवायचा, तो साखर कारखान्यात पाठवायचा आणि पैसे कधी मिळतील याची आस बाळगून बसायचं। असाच प्रकार उस्मानाबादच्या शेतकऱ्यांबाबत दिसून येतोय। शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्या कारखान्यांची जप्ती करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत असे आदेश पुण्याच्या साखर आयुक्तांनी दिलेत। तरीही राजकीय दबावापोटी कारखान्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही। हे आहेत सुरेश दिनकर नामदास। आपल्या 2 एकर शेतात काबाड कष्ट करून त्यांनी 44.65 टन ऊसाचं उत्पादन घेतलंय। उस्मानाबादच्या शिवशक्ती साखर कारखान्याला 8, 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी त्यानं ऊस पाठवला। 1800 रुपये प्रति टन असा दरही ठरला होता। मात्र सुरेश यांना 8 महिने उलटूनही पैसे मिळाले नाहीत। अधिक तपास केल्यावर यातली एक खेप शिवशक्तीनं परस्पर जवळच्याच नरसिंह सहकारी कारखान्याला पाठवली आहे। मात्र अनेकदा खेटे घालूनही सुरेशना त्यांच्या गाळपाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत। जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांची कमी अधिक प्रमाणात हीच व्यथा आहे। त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून मी त्यांनी माझे कोणी दखल घेतलेली नाही। मी सहकार मंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय, जिल्हाधिकाऱ्याला केलेला आहे, कारखान्याशी केलेला आहे, त्याची अद्याप कोणी दखल घेतलेली नाही। यावर झी 24 तासनं अधिक तपास केला असता जिल्ह्यातल्या 3 कारखान्यांनी गेल्या हंगामाची बिलही अद्याप दिली नसल्याचं उघड झालंय। नरसिंह कारखान्याकडे 5,63,00,000, शिवशक्तीकडे 3,84,00,000 तर तुळजाभवानी साखर कारखान्याकडे 5,15,00,000 रुपये थकीत आहेत। या कारखान्यांची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे असे आदेश साखर आयुक्तांनी दिलेत। त्यानंतर फक्त एका कारखान्यावर कारवाई करण्यात आली, 2 कारखान्यांवर कारवाई करण्यात आली नाही। जिल्हाधिकारी डॉक्टर M.K. नागरगोजे राजकीय दबावापोटी ही कारवाई करत नसल्याचा आरोप होतोय। शिवशक्ती आणि तुळजाभवानी कारखाना हे राजकीय ज्यांचे सत्ताधारी पुढाऱ्याचे कारखाने आहेत, म्हणून आतापर्यंत त्यांच्यावर काही जिल्हा प्रशासन कारवाई करत नाहीत, ह्या जिल्ह्याचे कलेक्टर कारवाई करत नाहीत। त्याच्यामुळं ह्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे। पावसानं पाठ फिरवल्यानं आसमानी संकट आणि राज्यकर्ते कारखानदारांच्या भ्रष्ट युतीनं सुलतानी संकट, या कात्रीत उस्मानाबादचा शेतकरी सापडलाय। झी 24 ताससाठी महेश पोद्दार, उस्मानाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।